आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। आता झालेल्या एका मोठ्या बातमीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे एक अत्यंत मोठी खुशखबर सध्या समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता 8वा हप्ता तुम्हाला जमा झाला। आता 9वा हप्ता सुद्धा या ठिकाणी आता वितरित होत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, नमोच्या 8व्या हप्त्याचे ज्या शेतकऱ्यांना वितरण झाले, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8वा हा नमोचा हप्ता जमा झाला, त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये आज या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे सुद्धा वितरण या 18 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, ही बातमी अक्षरशः आज या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी 9व्या हप्त्याचे वितरण नेमकं कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी एका मिनिटामध्ये नेमके कोणते शेतकरी यामधून अपात्र बाहेर काढले गेले आहेत आणि नेमके कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हे 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहे, त्या जिल्ह्यांची सविस्तर यादी अगदी एका मिनिटामध्ये या शेतकरी बांधवांनो आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। बघा या ठिकाणी अक्षरशः ही बातमी पेपरला आज आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता 9व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी बघू शकता आजच बँक खात्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावर बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी सोडण्यात येणार असून फक्त पात्र शेतकऱ्यांची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपली आहे। कारण की या ठिकाणी पात्र अपात्र शेतकऱ्यांची सविस्तर अशी यादी आणि नेमकं कोणत्या त्या 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत ते सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा या ठिकाणी मोठी बातमी ही आज समोर आली आहे। कारण ही मोठी खुशखबर सरकारनं या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली आहे। कारण या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना वितरित झाले, नेमकं त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा आज या ठिकाणी वितरित होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना या ठिकाणी 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, बघा फक्त त्याच पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या आता नमोचा हप्ता 9वा त्यांना मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारनं असं स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे पैसे वेगवेगळे येतात। त्यामुळे या ठिकाणी 2000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे ज्यांना मागील हप्ता मिळाला आहे ते फक्त त्यांच्याच खात्यामध्ये आज हा हा हप्ता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये हे पैशाचे वाटप केले जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सकाळी 10 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत सलग 18 तास 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे आज वाटप होणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे नेमकं कोणाच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडणार आहे, नेमकं कोणते ते 18 जिल्हे आहेत ते अगदी एका मिनिटामध्ये त्या जिल्ह्यांची सविस्तरशी यादी आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। टप्प्याटप्प्याने या 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे संदेश आता येणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। कारण सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही बातमी आजची दिलेली आहे। पेपरला या ठिकाणी आजची बातमी सध्या आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी बघू शकता नमोचा 8वा हप्ता ज्या ठिकाणी मिळाला आहे, फक्त त्यांनाच शेतकरी बांधवांनो, फक्त त्यांनी आपल्या बँकेचे मेसेज तपासावेत मोबाईलमध्ये। पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आज या ठिकाणी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडे वेगळे आणि कडक आहेत। त्यामुळे त्याची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत। त्यांनाच फक्त नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी आज दिला जाणार आहे। फक्त पात्र शेतकऱ्यांना सरकारने आधीच अद्ययावत केली असून त्यानुसार आता या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने 2000 कोटी रुपयाचा निधी बँकांना अदा केला। त्या बँकेत तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळाला होता। फक्त त्याच खात्यावर आता नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे येत्या 2 ते 3 तासामध्ये या हप्त्याचे या ठिकाणी वितरण केले जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये एकदाच हे पैसे बेनिफिट ट्रान्सफरद्वारे वाटप केले जात नाही। कारण या ठिकाणी सरकारला
सरकारला बँकांना या ठिकाणी त्रुटी येत असते, हे बँकांना या काही ठिकाणी एरर येत असतं. त्यामुळे या 18 जिल्ह्यांची यादी आज सरकारने जाहीर केली आहे. उरलेल्या 18 जिल्ह्यांची सविस्तर अशी यादी ही उद्या या ठिकाणी जाहीर होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या, जेणेकरून राहिलेल्या जिल्ह्यांची यादी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओवर चॅनलवर बघता येणार आहे. या ठिकाणी उर्वरित जिल्ह्यांसाठी दुसऱ्या टप्प्यातील या ठिकाणी पुढील जी काही यादी आहे ती उद्या या ठिकाणी येणार आहे. पहिल्या 18 जिल्ह्यांसाठी 2026ची ही दिवाळी आजच या ठिकाणी साजरी होत आहे. कारण या ठिकाणी पैशाचे वितरणासाठी 6 जिल्ह्यांचे 3 असे गट तयार करण्यात आले. शेतकरी बांधवांनो, पहिला गट जो आहे तो म्हणजे 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. दुसरा जो गट आहे तो म्हणजे दुपारी 2 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत आहे. त्यानंतर तिसरा जो गट आहे शेतकरी बांधवांनो, त्या गटामध्ये या ठिकाणी 6 जिल्हे ठरवण्यात आले. ते 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 वाजेपासून तसं रात्री 12 वाजेपर्यंत नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या टप्प्यानुसार खात्यातील व्यवहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा नंबर या ठिकाणी आज लागलेला आहे आणि उद्या काही 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नंबर या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे नेमके तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. जर तुम्ही या ठिकाणी 18 जिल्ह्यातील नागरिक शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आज हे या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये पडलेले आहेत असं जाणून घ्यावं लागेल. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणे देखील आवश्यक या ठिकाणी ठरलेलं आहे. कारण शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, अनेक शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळूनही तो खात्यात दिसायला उशीर झाला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे बँकांची KYC पूर्ण नसणे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, ज्यांच्या शेतकऱ्यांच्या बँकांची KYC अजूनही पूर्ण नाही, ज्यांच्या बँकेच्या खात्याची KYC पूर्ण झालेली नाही, त्यांनी लगेच बँकेमध्ये जायचं आहे, KYC पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे भेटण्यासाठी कोणची त्रुटी या ठिकाणी होणार नाही, कोणत्याही या ठिकाणी अडचण तुम्हाला येणार नाही. सरकारने सूचना दिली आहे शेतकरी बांधवांनो की 18 जिल्ह्यामध्ये आज हे नमोच्या 9व्या हप्त्याचे वाटप होत आहे. ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी सुद्धा त्यांचं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आणि KYC पूर्ण करायची आहे, जेणेकरून हे नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यांनी ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमोचा 9वा हप्ता मिळताना कोणती अडचणीला त्यांना समोर जावं लागणार नाही. शेतकरी बांधवांनो, या बातम्या अक्षरशः आज पेपरला आलेल्या आहेत. त्यामुळे नेमके ते कोणते 18 जिल्हे आहेत ते पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अगदी एका मिनिटामध्ये आपण ते 18 जिल्हे बघून घेत आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये आज नमोचे 9व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी होणार आहे. पण त्या अगोदर शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघता येईल. ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे शेतकरी बांधवांनो, फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आहे. तुमचा जिल्हा जर या पहिल्या टप्प्यामध्ये यादीत असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये देखील नमोच्या 9व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. एक जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्या कारणाने म्हणजे तांत्रिक प्रक्रियेला या ठिकाणी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडं वेट करावा लागणार आहे. परंतु नमोचा 8वा हप्ता मिळालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक मित्राला, शेतकऱ्यांना 9वा हप्ता नमोचा हा लाभ नक्की मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका, कारण तुम्हाला सुद्धा येत्या 2 ते 3 तासामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे नेमकं कोणते ते 18 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये नमोच्या 18 नेमकं कोणते ते 18 जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यामध्ये, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी देखील या ठिकाणी दिली गेली आहे. या योजनेसाठी एक महत्त्वाचा निकष ठरणार आहे. जे शेतकरी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मध्ये आत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. तर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल शेतकरी बांधवांनो, किंवा घरात कोणी सरकारी नोकरीला या ठिकाणी असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकतं. शेतकरी बांधवांनो, नमोचा 8वा हप्ता ज्यांना या ठिकाणी आला त्यांनी या अटीची पूर्तता आधीच आलेली असेल, त्यामुळे आता 9व्या हप्त्याचे पैसे सुद्धा त्यांना या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सरकारनं या ठिकाणी काही या ठिकाणी बँका सांगितल्या आहेत, ज्या बँकेमध्ये कुठल्या योजनांचे म्हणजे शेतकऱ्यांच्या कोणत्या योजनेचे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती अडचण या ठिकाणी येत नाही. ज्या बँका आहेत त्या बँका या ठिकाणी सांगितल्या आहे सरकारने. पहिल्या टप्प्यासाठी HDFC बँक असेल,
त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, येस बँक असेल यासारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात येत होतो. या ठिकाणी बँकांमध्ये जर या शेतकऱ्यांचं खातं असेल तर नमो शेतकरी योजनेला लिंक असेल तर त्यांना या ठिकाणी आता पैसे पडणार आहे. त्यांनाच आज या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदा असेल, इंडियन बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, पोस्ट ऑफिस बँक असेल, या काही ग्राहकांना या हप्त्याचे वितरण तातडीने करा असे आदेश या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो नेमके ते कोणते 18 आता जिल्हे आहेत ते पाहणं आता इतकं महत्त्वाचं ठरणार आहे. आता 18 जिल्हे या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये आपण बघून घेत आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, पोस्ट ऑफिस बँकेचं खातं आहे. जे खातं सगळे विद्यार्थी महाराष्ट्रातले शेतकरी या ठिकाणी नागरिक वापरतात. जे खातं पोस्ट ऑफिसचं खातं हे सगळ्यात बेस्ट खातं मानलं जातं. त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी पडणार आहे. पीक विमा या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या साऱ्या बँकांमध्ये लाखो खातेदारांचा नमोचा 9व्या हप्त्याच्या आज मिळण्याची शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त बँकेचं तुमचं एखादं खातं असेल त्यामध्ये पैसे येण्यात थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे या बँकांचे जाळे ग्रामीण भागात मोठे असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य दिलंय. डीबीटीच्या माध्यमाच्या प्रक्रियेमध्ये सुरळीत पार पडावी यासाठी बँकांनी या ठिकाणी विशेष स्तरावर खबरदारी घेतली जाते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता या 18 जिल्ह्यातील नागरिकांना कुठली चिंता किंवा काळजी करायची गरज नाही. कारण या 18 जिल्ह्यातील नागरिकांना थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे वितरण हे होणार आहे. कारण ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 18 जिल्ह्यांचा समावेश आहे त्या जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये म्हणजे आपण लगेच या ठिकाणी वाचत आहोत. त्या अगोदर शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, मित्रांनो, तुमचं या जिल्ह्यातील तुमचं म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव नसेल, या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव नसेल तर कुठलीही काळजी किंवा चिंता करू नका. कारण तुम्हाला सुद्धा तुमचा जिल्हा या ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून राहिलेल्या जिल्ह्यांची यादी ही पाहायला तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपण आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी प्रामुख्याने यवतमाळ असेल, वर्धा असेल, बुलढाणा असेल. शेतकरी बांधवांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी खुश खबर आलेली आहे. त्यानंतर अकोला असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, हिंगोली असेल. शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे, ते लक्षपूर्वक ऐकून घ्यायची आहे. त्यानंतर लातूर असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, बीड असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर. त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो हे काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी होणार आहे. बऱ्याचशा यूट्यूबवर अफवा सुटल्या आहेत की या तारखेला पैसे येणार नमोचे, त्या तारखेला पैसे येणार. पण सर्व अफवा बातम्या या ठिकाणी खोट्या ठरत आहेत. कारण या ठिकाणी नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे आज या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे. शेतकरी बांधवांनो या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना नमोचे 9व्या हप्त्याचे पैसे आतापर्यंत अद्यापही आलेले नाही त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे की आम्हाला या ठिकाणी आमच्या या जिल्ह्यामध्ये पैसे भेटले नाही, आमच्या या जिल्ह्यामध्ये पैसे भेटले नाही, आमच्या या तालुक्यामध्ये पैसे भेटले नाही, आमच्या या गावामध्ये पैसे भेटले नाही. ते गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव कमेंट करून नक्की कळवायचं शेतकरी बांधवांनो, जेणेकरून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना समजणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे येणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो या 18 जिल्ह्यांचा समावेश आज या ठिकाणी करण्यात आला आहे.